नमस्कार, सुप्रभात. काल दिल्लीवरून जम्मूवरनं कटरा आणि कटऱ्यावरून हे आमचं हॉटेल आपण बघतोय. 3 हॉटेल्स आणि समोरच माता वैष्णोदेवी आहे. समोरच आपण बघतोय की इथनं साधारण 2-2.5 किलोमीटर वरती आपल्याला जायचं आहे. निहारिका म्हणून ऑफिस आहे, तिथून पुढे हेलिपॅड आहे 1-2-2.5 किलोमीटर आणि हेलिपॅडच्या इथे जाऊन आपण ते तिकीट्स घेऊन माता वैष्णोदेवी चं दर्शन घेणार आहे. तर चला, तुमचे सगळ्यांचे नमस्कार मी देवीला सांगतो. आम्ही आता हॉटेलमधनं निघालो आणि हेलिपॅड वरती जाणार. हेलिपॅडच्या इथून आपण उड्डाण करून माता वैष्णोदेवीचं दर्शन. आपण समोर बघतोय श्री माता वैष्णोदेवी श्री बोर्ड हेलिपॅड. इथे सर्व साधारणतः तुमचं ऑनलाईन तिकीट काढलं असेल, तिकीट ऑनलाईन बुकिंग केलं असेल हेलिपॅडचं, तर इथे येऊन आपण काउंटर नंबर 3ला त्यानंतर ते पास देतात. तिथून मग काउंटर नंबर 2ला व्हेरीफाय होतो आणि व्हेरीफाय झाल्यानंतर आपल्याला बोर्डिंग पास घ्यायला त्याच्यावरती वेळ दिलेली असते. पाहिलं पण वरतीच हेलिपॅड आहे आणि मग त्याच्यावरती वेळ दिलेली असते. त्या वेळेच्या आधी एक साधारण अर्धा तास आपल्याला बोर्डिंग पास मिळतो आणि मग इथनं एक त्यांची टॅक्सी असते. ती टॅक्सी आपल्याला हेलिपॅड पर्यंत सोडते थोडं अलीकडे. आपण बघतोय वरती हेलिपॅड आहे. हा वेटिंग रूम आहे. या वेटिंग रूम मध्ये सगळे प्रवासी बसले. श्री माता वैष्णवी देवी शाईन बोर्ड तिकीट काउंटर. इथे आपण सकाळी एक साधारण 8:30 वाजता आलो. आल्यानंतर आमच्याकडे म्हणजे तात्काळ आपण म्हणू ते पत्र असल्यामुळे ते पत्र घेतलं, तिकीट काढलं. त्यांनी 10:30ची वेळ दिली आणि 10:30ची वेळ दिल्यानंतर मी 9:45ला बोर्डिंग पाससाठी आलो. बोर्डिंग पास मिळाला त्यानंतर आपल्याला इथे आता वरती जाण्यासाठी टॅक्सी आहे आणि टॅक्सीने हेलिपॅडच्या इथे नेणार आणि तिथून माता वैष्णोदेवी श्री माता वैष्णोदेवी बोर्ड आणि जे काउंटर इथं सुरुवातीला येऊन इथे आपल्याला तिकीट आणि बोर्डिंग पास आणि टायमिंग असं कळेल. तर आता आपलं बोर्डिंग 9:45 वाजता होईल. 10:30 वाजता आपलं टायमिंग आहे. तिकीट नंबर 1, 2, 3, 4 प्रोसेस करायची. तिथे वेटिंग रूम आहे. वेटिंग रूम मध्ये थांबायचं आहे. श्री माता वैष्णोदेवी श्राईन बोर्ड तिकीट काउंटर आहेत आणि इथे साधारण फास्ट मी अर्धा 1 तास जातो. सकाळी लवकर जर आलात तर तुम्हाला पटकन बोर्डिंग पास मिळेल आणि लगेच जाता येईल. थोडा आम्हाला उशीर झाला. 7:30-8 वाजता आलो. 8 वाजता आल्यानंतर मग बोर्डिंग पास मिळण्यासाठी वेळ दिली होती 10:30. 9:45ला आलो आणि 9:45ला आल्यानंतर बोर्डिंग पास घेतला. त्यांचा आय कार्ड असेल की आय कार्ड यात्री कार्ड मिळतं आणि यात्री कार्ड मिळाल्यानंतर आपल्याला तिकीट मिळेल. इथनं त्यांच्या फ्री गाड्या असतात, हेलिपॅडपर्यंत सोडतात. तुमचं वजन बिजन सगळं केलं जातं आणि वरतून हेलिपॅडवरून हेलिकॉप्टर. तिथे व्हिडिओ शूटिंग अलाउड नाही आहे, त्यामुळे तिथेच थांबतं. नमस्कार. आता आपण तुम्ही म्हणाल तुम्ही इथे कुठे आलात?
आपण हेलिपॅडसाठी थांबलो, पण हवामान खराब असल्यामुळे आज पूर्णपणे सेवा बंद आहे. आम्ही 11:30ला निघालो. आता प्रत्यक्ष चालत मार्ग आपण पार करणार आहोत. घोड्यावरती बसून पण जाता येतं. हा यात्री मार्ग. आपण हा रस्ता बघतोय, आपल्याला वरपर्यंत जायचं आहे. बॅटरी कारचा एक पर्याय आहे. साधारण इथे 4 किलोमीटर चालत गेल्यानंतर आपल्याला बॅटरी कार मिळेल. त्याच्यासाठी पण जुगाड केला आहे. बघू आता काय होतं. बघा कसे पटापट पटापट घोडे जातात. पाहिलं काय करणार, आमचं हेलिकॉप्टर कॅन्सल झाल्यामुळे सगळं चालत चालत प्रवास. पण आम्ही असं म्हटलं काठी पण घेणार नाही. काय मॅडम काठी घेणार का? नको नको म्हणतात. नको. नाथा देवीच्या मनात होतं तुम्ही चालतच आलं पाहिजे. त्याच्यामुळे आम्ही सकाळपासून VIP पास, VIP दर्शन, पण आता प्रत्यक्ष मातेच्या मनामध्ये तेच होणार. त्यामुळे परीक्षा घेते मला. आपण चालत जाणार मध्ये एक 4 किलोमीटर अंतरावरती बॅटरी कार आहे. बॅटरी कारचं झालं रिझर्वेशन, तर बॅटरी कार नाही, इथं चालत. काय नाही काय नाही काय नाही, आरामात आरामात तू टाक. हा टाक. बसलं वा. नाही होणार, मला भीती वाटते. अरे आम्ही घोड्यावरती बसण्याचा प्रयत्न केला. मॅडमला भीती वाटते म्हणून त्या परत उतरल्या. काय झालं, घोड्यावर का बसला नाही? भीती वाटते. काय करणार. पण हे घोडे बघा सगळ्या ठिकाणी, सगळ्या ठिकाणी घोडे बांधलेत. ते जे विष्ठा करतात, घोडाचे मालक लगेच स्वच्छ करतात. थोडा वास येतो. अरे तू बसल्यावर काय नाही होणार. बस शांत बस, पकडून बस त्याला पूर्ण. याच्यात पाय टाका, झालं. ठिकठिकाणी सगळी व्यवस्था आहे. बाजूला दुकान आहेत. आता आम्ही हे येत आहेत वरती. ही छोटी बाळ. चल चल चल. ऊन आहे. 12:30 वाजता निघालोय. हेलिकॉप्टरची वाट बघत होतो, पण काही झालं नाही. पण ह्या डोंगराच्या इथे बघा वरती जो आहे, लहान मुलांसाठी पण रस्त्यामध्ये असे अनेक देखावेत. चाललं एक एक पाऊल पुढे चालत. मेडिकल हॉल पण, केमिस्ट आहे, मेडिकल स्टोअर आहे, सगळ्या प्रकारची सुविधा आहे. आपण वरती जात आहे तर रस्त्यामध्ये असे सुंदर देखावे. माता वैष्णो देवी, संतोषी माता, बम बम भोलेनाथ, राधाकृष्ण. फोटो स्टुडिओ असेल, पण इथे फोटो काढून येतात. बॅकग्राऊंड गोमाता आली, गोमाता गोमाता. सुंदर असे देखावे. हे सगळं फोटोग्राफर आहे, कारण इथे
बॅकग्राऊंडला ते फोटो काढले. आपण इथे आलो. प्रथम दर्शन मंदिर श्री चरण पादुका. आपण चालत आलो आणि त्या मॅडम घोड्यावरती गेल्यात. बसत नव्हत्या दुसऱ्यांदा. चालताना धाप लागते ना, दम लागतो, सवय नसते आपल्याला. तरी आम्ही काही काठी घेतलेली नाही. चला आता आपल्या निवांत बसतो. इथे आपण बघितलं रस्त्यामध्ये मुलांचे पाय दुखतात. मसाज सेंटर, पायांचा मसाज होतो. आपण एक 3-3.5 किलोमीटर वरती आलो चालत. हे कटरा शहर अजूनही धुकं आहे. हे दिसतंय ना, हे प्रवेशद्वार. इथून चालायला सुरुवात होते. हे असं मंदिर वेगळं आहे. चला चालायला सुरुवात करूया. आपण आता साधारणतः 1-3.5 किलोमीटर वरती आलो. श्री माता वैष्णोदेवी शाईन बोर्ड. हे चहा पाण्याची व्यवस्था आहे. श्रद्धाळूंसाठी चहा पाण्याची पेड व्यवस्था आहे. असे पण पालखीच्या माध्यमातून असं जे वयस्कर आलोक व्ह्यू पॉईंट माणगंगा. आपल्याला अर्धकुवारी म्हणजे अजून 1-2.5 किलोमीटर जायचं. अर्धकुवारी. सकाळपासून वातावरण खराब असल्यामुळे हेलिपॅड बंद आहे. आपण बघूया हे संपूर्ण वातावरण पूर्णपणे. आपण हा मार्ग बघतोय. सगळे भक्त चालत येत आहेत. माता वैष्णोदेवी. इथून बॅटरी कार पण आहे. बॅटरी कारचं ॲडव्हान्स बुकिंग करावं लागतं आणि त्यावेळी मिळेल, पण त्याला उशीर लागणार होता म्हणून आम्ही चालत चाललो. असा हा डोंगर आहे. डोंगराच्या बाजूनी पूर्ण रस्ता आहे. आपण वैष्णोदेवीला हा पूर्णपणे पायी जाण्याचा रस्ता आहे. साधारणतः 5 किलोमीटर नंतर हा सपाट रस्ता आहे. हा रस्त्याने बॅटरी कार पण जाते. इथे मध्ये असे पहाड आहेत. इथे थांबू नका, वरतून दगड पडण्याची शक्यता आहे. असे 4-5 डोंगर पार केल्यानंतर बघा माता वैष्णोदेवीचं दर्शन होईल. म्हणजे हेलिकॉप्टर कॅन्सल झाल्यानंतर आम्ही डायरेक्ट आलो. तिथं म्हटलं आता अर्धकुमारीपासून जाऊ, बॅटरी कार मिळेल. आणि मॅडम आल्या घोड्यावरती. आम्ही आलो चालत. बॅटरीसाठी पण जुगाड केला. जुगाड म्हणजे ठीक आहे, पण म्हटलं आपल्याला दर्शन घ्यायचंच आहे. त्यामुळे आम्ही चालत आलो. आत्ता पोचलो आणि आता हे आपण बघतो आहे. हे VIP आपल्याला पास मिळाला, दर्शन होईल. आपण समोर बघतो आहे भैरव बाबाचं मंदिर आहे वरती. आणि आत्ता हा रोपवे आहे बघा. आपण झूम करूया. हा रोपवे आहे. हा रोपवे दिसतो का? हा रोपवे आहे. आणि रोपवे 7 वाजता बंद होतो. मला काही जाता येणार नाही. पण हे संपूर्ण दृश्य, हे संपूर्ण नयन मोहन काय म्हणतात त्याला, संपूर्ण हे पवित्र दृश्य आपण बघतोय. सुंदर असं. चला, जय माता दी. सुंदर असं हे माता वैष्णोदेवीचं आपण समोर मंदिर बघतोय. चालतो रोपवे बघा. हा भैरव बाबाला रोपवेने जाता येतं, पण आत्ता 7 नंतर ते बंद होतं. जय माता दी. माता वैष्णोदेवीचं हे मंदिर आज दर्शन घेण्यासाठी निघालो आहे. सुंदर असं. आज धुकं असल्यामुळे इथं हेलिकॉप्टरची सेवा बंद केलेली आहे. त्यामुळे आज पायी प्रवास. सुंदर असं मंदिर. हे आपल्याला मंदिर वाटतं, पण मंदिर बाजूला आहे. कळस दिसतोय पाठीमागे.
आपण बघतोय आम्ही आलो आता इथे वरती 8 नंबर काउंटरला माता वैष्णोदेवी. सकाळपासून म्हणजे माताने आमची आज परीक्षा घेतली पण शेवटी यश आलं. आपल्याला VIP पास मिळाला, ते पण बंद होणार होतं. त्यामुळे सगळ्यांचे आभार मानतो. वैष्णोदेवी मातेने आमची परीक्षा घेतली. आपण बघतोय सुंदर असं हे. फायनली देवीचं दर्शन झालं. सकाळी आम्ही हॉटेल सोडलं 7 वाजता. मी आज परीक्षा बघितली